जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर डॉक्टर सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले नवे बळ। नंदुरबार जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार परिसरातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर घातली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार सना मलिक, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आणि नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शहादा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गोदीपूरचे लोकनियुक्त सरपंच संजय जवरू पाडवी, नंदुरबारचे माजी नगरसेवक निंबा मोहन माळी, भाजपचे नगरसेवक नाना निकुंभे, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा बुधा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश अशोक निकम, वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश बिऱ्हाडे, शहराध्यक्ष विश्वजित भामरे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश अशोक निकम, खरगोनचे सरपंच अनिल लोटन रावताळे, जवखेड्याचे सरपंच मनलाल सूर्यवंशी, भागापूरचे सरपंच पंडित विश्वनाथ मोगरे, लोहाराचे सरपंच सुरेश विजय पवार, खापरखेड्याचे सरपंच सरकार रणसिंग मालसे, माजी सरपंच विलास जगन कोतवाल, वैजालीचे युवा कार्यकर्ते कल्पेश देसले, टेंभलीचे उपसरपंच काशीराम जिऱ्या सोनवणे, टुकीचे उपसरपंच दिलीप नबू मुसळदे तसेच मानमोड्याचे उपसरपंच बिल विक्रम सुकराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान्यवरांशी परिचय करून दिला। प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात केलेले सामाजिक व राजकीय काम, त्यांचा जनसंपर्क आणि पक्षबांधणीतील योगदान याची माहिती त्यांनी उपस्थित नेतृत्वाला करून दिली। नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्वांचा सन्मानपूर्वक पक्षात स्वागत करताना त्यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक सक्षम आणि व्यापक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षविस्तारासाठी निश्चितच फायदा होईल असे सांगितले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे शहादा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष योगेश पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके, वाजिद सय्यद, अल्ताफ पिंजारी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, सरफोद्दीन मकरानी, छोटू कुवर, गोविंद आणि योगी नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।